10 धावा सध्या तरी फलकावर, 11 धावा फलकावरती लागले गेल्यात. आपण डीजे कडे जातोय आणि ऐकतोय एक मधुर संगीत. धन्यवाद 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 डीजे. चला विनंती असेल जय दुर्गा रायपाडा क्रिकेट संघ प्रेमराज म्हात्रे असतील यायचं आहे प्लीज. विनंती असेल प्रेमराज म्हात्रे असतील, चेतनजी भोईर असतील, जतीन बंड्या असतील, त्यानंतर हर्ष म्हात्रे असतील, अनिकेत म्हात्रे असतील, तर सर्वांना विनंती आहे की आपण यायचं आहे. त्यानंतर यंगस्टर शिरगावचा संघ आहे त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण यायचं आहे. सध्या तरी जर बघितलं तर या मॅचचा आस्वाद घेत असताना महेशजी पाटील असतील, अजय पाटील असतील, विकास पाटील असतील, विजय म्हात्रे असतील, मयूर पाटील असतील, राजन असतील, त्यानंतर दिगंबर म्हात्रे असतील, सध्या या मॅचचा आनंद घेतात. दिनकर मामा सध्या बसल्यात. आपण बघतोय जो बाजूचा एक छोटा कटआउट आहे त्या कटआउट्स मधून या मॅचचा आनंद घेत असताना. आणि शिरगाव संघ जेव्हा जिंकला तेव्हा पूर्ण शिरगाव गाव आणि सर्व गावचे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये गेले होते कारण सामना हाय व्होल्टेज होता. एक चेंडू 4 धावीची आवश्यकता होती आणि मला वाटते का विनायकच्या स्टेटसवरती तो षटकार पाहायला भेटेल आपल्याला. चांगला षटकार. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फुटबॉल पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉट थर्डमॅनचा खेळाडू येतोय, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि इथून एक धाव अंकित केली जाते. भाताडे संघ कर्णधार असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. भाताडे संघ कर्णधार, भाताडे संघ कर्णधार प्रणयजी कासार सर असतील तर यायचं आहे प्लीज. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत असताना सर यावेळी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक केलं गेलं, दिशा दिली गेली, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि त्यामुळे बाउंड्री लाईन वरती या चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत या चेंडूवरती येतील धावा 2. अजूनही स्ट्रगल सुरू आहे, अजूनही स्ट्रगल सुरू आहे. ही अवांतर अवांतर एक धाव म्हणजे इथून थ्रोची जी चातुराई गोलंदाजी करत होता पण तिथून चतुराईने या धावा पळून काढल्यात. या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 15 धावा फलकावरती लागत असताना. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यानंतर हलकासा आत येतोय आणि संजयकडे ही कलात्मक आहे. संजयकडे ही गोलंदाजी जी कला आहे सध्या तरी आमच्या सोबत जोडले गेलेत आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते कारण या अशा क्षणाला जिथे हवेचा झोत आपण पाहतोय आणि अशा वेळी आउटसाइड ऑफ तुमच्या बाहेर पिच केलं जाते, चेंडूला थोडस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होत असताना सध्या पाहायला भेटतोय. यावेळी ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये इथून चंद्रकांत येतील, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेकी एक्युरेट केली जाईल आणि इथून या चेंडू धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 16 धावा. षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे दुसरं आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ आता होतोय. उर्वरित या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये मनोज भोईरला जर आता मात्र जो स्टान्स आहे ना तो यष्ट्या दाखवून केलेला आहे. इथून इथून पूर्णपणे बीट केलं जात आहे आणि इथे आणखीन एक डॉट बॉल आपल्याला सध्या तरी पाहायला भेटतोय. विनंती असेल राजू गावडे असतील, त्यानंतर सचिन पाटील असतील, त्यानंतर इथे झेलची संधी, इथून झेलची संधी, झेल सुटला जातोय. प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने केला होता. काय घडतंय काय घडतंय काय घडतंय इथून मनोज भोईरच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. फलंदाज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तोपर्यंत ऐकूया एक छोटीशी धून.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती लागली जाते. पहिल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 9च्या सरासरीने 18 धावा फलकावरती लागत असताना सध्या तरी पाहायला भेटतात. गोलंदाजी मार्कवरती हरेश्वर पाटील आपल्याला सध्या तरी पाहायला भेटतात. चला सामना सुरू सुरू करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी बघतोय तर तो म्हणजे शशांक बर्वे. शशांक बर्वे ज्याच्या बॅट मधून मोठ्या धावा येतात तो फलंदाज सध्या तरी नॉन स्ट्राइक एंडला आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला अडवलं जाते. चेंडूला फेक केली जाते. पण 2 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या होती ती 20. फलकावरती लागली जाते 20 धावा. आपण जर बघितलं तर आतापर्यंत रोखण्याचं काम केलंय कारण 12 चेंडू मध्ये 20 धावा. 13 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. उर्वरित 11 चेंडू मध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण हा यावेळी पुन्हा एक डाऊन साईडला चेंडू जातोय. चंद्रकांत चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण. आजपर्यंत जर विचार केला ना तर चंद्रकांत यांच्या मार्फत खूप चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि सध्या तरी जर बघितलं आपण ना तर आचोले गावातील माजी नगरसेवक वैभव पाटील सुद्धा आपण बघितलं तर फ्रेम मध्ये येत असताना पाहायला भेटतात. यावेळी मोठा फटका उंची गाठले प्रमोद प्रमोद चेंडू खाली येईल का? झेल सुटला जातोय. हा झेल माग ठरेल का येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाहायला भेटेल. झेल सुटल्यानंतर नाराज असतील स्वतःवरती नाराज असतील पण आपण विचार केला तर हे 40 प्लसचं क्रिकेट आहे. या 40 प्लसच्या क्रिकेटमध्ये तितका अंदाज बांधता येत नाही पण प्रयत्न केल्याबद्दल पुन्हा एकदा खरंच मानाचा मुद्रा असेल कारण प्रयत्न करतात. उंची होती या चेंडूची तिथून झेल सुटला गेला नाराज असतील पण हा झेल पकडणं सुद्धा गरजेचं होतं कारण धावसंख्या धाव फलकावरती लागली गेले ती म्हणजे 23 धावा फलकावरती लागत असताना. हो 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 चांगला चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू इथून व्हेरिएशन आणि या खेळपट्टीचा जर विचार केला ना तर या खेळपट्टीवरती व्हेरिएशन असेल तर मात्र तुम्हाला इथून धावा करता येणार नाही कारण ही खेळपट्टी फास्ट आहे पण या फास्ट खेळपट्टीवरती व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. सध्या हरेश्वर पाटील पुन्हा एकदा मोठा फटका कारण विचार केला फलंदाज शशांक बर्वेच्या स्लॉट मध्ये आला चेंडू आणि चेंडूला सरळ पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिले. चेंडू सीमारेषा पार. षटकार. धन्यवाद धन्यवाद इथून षटकार येतोय. षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 29 धावा. सध्या तरी फलकावरती लागत असताना आपण एका इनिंगचा विचार करत असताना सध्या तरी फायर होत असताना शशांक बर्वे आपल्याला पाहायला भेटतोय. हो 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 इथून मात्र इथून काय घडतंय इथून घडतंय मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा इथून अवांतर एक धाव आणि अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 30 धावा फलकावरती लागत असताना आतापर्यंत सरासरीचा जर विचार केला तर या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणजे 10च्या सरासरीने या विकेटवरती 10च्या सरासरीने फलंदाजी केली तर सेकंड इनिंग मध्ये त्या धावा होऊ शकतील पण इथून तुमची सरासरी वाढवावी लागेल. येणारे 7 चेंडू मध्ये मिनिमम 50 ते 55 धावा उभ्या करणं गरजेचं आहे. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे बघत राहील कारण चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार. चौकार.
धन्यवाद 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 डीजे. आणि नक्कीच पारितोषिक येते शेवटच्या 6 चेंडूवरती. आपण बघतोय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि ओटा गँगकडनं पारितोषिक जर हायट्रिक साधली, लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद जर केले तर ओटा गँग यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. मला वाटते की म्हणजे हायट्रिक नाही साधली, 3 विकेट जरी घेतले तुम्ही तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपये नाही, थोडा सेन्सेस कमी झालाय. शेअर मार्केट थोडंसं खाली गेलंय. म्हणजे कसं आपण सेकंदाला शेअर मार्केट वाढते, तर ती सेकंदाला वाढत जाते. इथून सेकंदाला थोडं खाली गेलंय. 3 विकेट घ्यायचे. प्रल्हाद आहे सध्या गोलंदाजी मार्क वरती. ओटा गँगचा हाही सदस्य आहे, हाही हिस्सेदार आहे. मग ह्याच्यासाठी पारितोषिक लागलं पाहिजे. आणि तिथून 500 रुपयाचं 6 चेंडूंमध्ये 3 गडी बाद. म्हणजे सुरुवातीच्या 4 चेंडूवरती, 5 चेंडूवरती, 6 चेंडूवरती 3 गडी बाद जर केले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि ओटा गँगचं जेव्हा पारितोषिक येते ना, तेव्हा तेव्हा जर बघितलं ना तर फायद्यात असते. ही ओटा गँगच फायद्यामध्ये असते, म्हणून पारितोषिक आहे. प्रल्हाद आहे या खेळपट्टीचा अंदाज आहे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना. ऑन साईडला भिरकवला जातोय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते. आणि इथून कारण अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. कारण शेवटच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर धावा रोखणं गरजेचं आहे. कारण आदला सामना बघितलाय आचोळे संघाने, म्हणून इथून धावा रोखण्याचा 50च्या आतमध्ये रोखण्याचं काम केलं जाईल का? मैदानाच्या आतमध्ये 35 धावा सध्या तरी फलकावरती लागले गेल्यात कोपरी ठाणे मास्टर संघाच्या. आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि जेव्हा जेव्हा शशांक बर्वे मोठे फटके खेळले जाईल तेव्हा तेव्हा कॅमेरामॅन जर विचार केला तर प्रमोदच्या चेहऱ्यावरती नक्कीच कॅमेरा आपल्याला पाहायला भेटेल, कारण त्यांनी झेल सोडलाय, सध्या टेन्शन मध्ये आहे. मोठा फटका खेळण्याचा मोठा फटका खेळल्या प्रयत्न केला जातोय. इथून जर बघितलं तर आपली स्ट्राईक जी आहे ती आपली स्वतःकडे ठेवले, पण स्वतःकडे स्ट्राईक ठेवले असं नाही. पण सध्या तरी संतोषची पण कामगिरी चांगली आहे. संतोषने केलेली कामगिरी सुद्धा चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये. पण प्रल्हाद एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स आहे या खेळपट्टीवरती. शिरगाव स्पोर्ट शिरगाव आयोजित ती स्पर्धा होती. एक गाव एक संघ वसी तालुक्याचा संघ होता आणि तेव्हा मात्र सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता. तो अनुभव असेल आणि तो अनुभव इथे मात्र साध्य करावा लागेल. फुलरलेनचा चेंडू लेग स्टंपला मिक्स करत जाणारा हा चेंडू होता. त्यावेळी जर बघितलं तर पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅकअप केला जात आहे. हरेश्वर पाटीलला नेहमी आपण बघितलं जात आहे. मला वाटते का इथे जर बघितलं तर चला रिलीज प्ले घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. लगेच 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 जायचं आहे. बॅग घेऊन जायचं आहे, बॅग पण आहे आपल्याकडे. सध्या तरी आपण बघतोय अँगल ट्विस्ट आहे. कारण जी आपली विकेटची जी लाईन आहे, म्हणजे जी बॉर्डर आहे, सिमेंटची विकेट आहे आणि बॉर्डरवरती त्यांचा पाय आदळला गेलाय आणि तिथून अँकल ट्विस्ट आणि मोठा म्हणजे जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये सध्या तरी डगआउट्स मध्ये शांतता असेल. कोपरी ठाणे संघाच्या डगआउट मध्ये शांतता असेल, कारण एक हुकमी फलंदाज, हुकमी खेळाडू सध्या तरी इंजुरीग्रस्त आपल्याला पाहायला भेटतोय. पण जातोय डीजे कडे आणि ऐकतोय एक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच आपण जर विचार केला या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान म्हणजे देणगीदार, आणि त्या देणगीदारांचं नाव नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आदरणीय सन्माननीय
नक्कीच आपण जर विचार केला तर या स्पर्धेसाठी ज्यांनी देणगी देण्यात आलेली आहे आदरणीय सन्माननीय श्री या गावातील एक गोड व्यक्तिमत्व श्रीगाव गावातील दिनकर मामा पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाची देणगी स्वरूपात आली आहे. त्यानंतर ओम गुरुदत्त स्टोन क्रेशर किरण पाटील यांच्याकडनं 10,000 रुपये आदरणीय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील कोपरी यांच्याकडनं 11,000 रुपये जनार्दन मामा पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये जीवदानी मेडिसिन सप्लायर्स अवधीशभाई यांच्याकडनं 5,000 रुपये निझॉन मेडिकल रत्नेश आणि अकबर शेख यांच्याकडनं 5,000 रुपये झोन फास्ट फार्मास्युटिकल भरत पाटील यांच्याकडनं 5,000 रुपये आणि त्यानंतर 5,000 रुपयाची गुपित देणगी त्यानंतर राजन किनी साईनाथ नगर यांच्याकडनं 5,000 रुपये SDL रिक्षा स्टँड शिरगाव यांच्याकडनं 5,000 रुपये हेमंत पाटील यांच्याकडनं 2,500 रुपये आत्माराम पाटील यांच्याकडनं 2,500 रुपये त्यानंतर भूपेश पाटील बाबूदादा यांच्याकडनं 1,100 रुपये बंडू पाटील कोपरी गावातील एक RK विजनचे मालक RK केबल विजनचे मालक त्यांच्याकडनं 1,100 रुपये भीमसेन पाटील खंदरपाडा यांच्याकडनं 1,100 रुपये आत्माराम राजाराम पाटील संजीवनी चे मालक त्यांच्याकडनं 1,100 रुपये जगदीश भोईर खंदरपाडा नाही रनर नाही आहे कारण आपल्या नियमामध्ये नाही आहे ते आपण रनर नाही घेऊ शकत आपल्या नियमामध्ये नाही आहे तर बॅट्समनला तिथून खेळावं लागेल आणि ते माहीत आहे जगदीशजी भोईर खंदरपाडा वीटभट्टीचे मालक यांच्याकडनं 1,000 रुपये धनंजय गावडे यांच्याकडनं 1,000 रुपये प्रकाश गरत खंदरपाडा यांच्याकडनं 1,000 रुपये ज्ञानेश्वर पाटील खंदरपाडा यांच्याकडनं 1,000 रुपये दीपक भोईर यांच्याकडनं 1,000 रुपये कमलाकर म्हात्रे यांच्याकडनं 1,000 रुपये विनायक मुकुंद पाटील माजी उपसरपंच शिरगाव गावातील यांच्याकडनं 751 रुपये परशुराम गावडे यांच्याकडनं 500 रुपये दीपकजी गावडे यांच्याकडनं 500 रुपये सध्या मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जाणार यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून काय घडते इथून परतावं लागेल इंजुरी ग्रस्त आहेत पण सध्या तरी जर बघितलं तर गडी बाद होतोय कोपरी ठाणे मास्टर संघाला हादरा आणखीन एक डीजे थोडं थांबेल डीजे थोडं थांबेल त्यानंतर दीपकजी गावडे यांच्याकडनं 500 रुपये प्रदीपजी पाटील कंदारपडा यांच्याकडनं 500 रुपये जगदीशजी म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये रणजित किणी आणि देवेंद्र पाटील बॉबी दादा यांच्याकडनं 2,000 रुपये कोपरी ठाणा आपला 12 प्रतिनिधी होता जरा पाठवून द्यायचा नाही उपेश मला वाटतं नवीन फलंदाज आहे सध्या तरी हो जबरदस्त फटका डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये चेंडूला खेळलाय आडव्या बॅटने खेळलंय पण प्रल्हाद मात्र चांगली कामगिरी करतोय प्रल्हादने केलंय चांगली कामगिरी या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे जर यष्टा उद्ध्वस्त केल्या तर 300 रुपयाचा सेन्सेक्स वाढला जातोय सेकंदाला पहिला 200 होता आता 300 यष्टा उद्ध्वस्त केला तर प्रल्हाद साठी कोटा गँग यांच्याकडनं नाही इथून चेंडू जातोय ऑन साइडला चेंडू जातोय इथून चांगला क्षेत्ररक्षण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का धावचीची संधी आहे कलेक्शन केलं जात आहे आणि इथून परतावं लागतंय या चेंडूवरती येते एक धाव एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 39 धावा फलकावरती लागल्या जातात आता 10च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे आचोळे मास्टर संघाला जातोय आपण डीजे कडे वागोबा मला डीजे नक्कीच आणि या स्पर्धेसाठी मुलाचं म्हणजे आपण ज्या बिस्लरीच्या बॉटल्स बघतोय त्या 2 दिवस मध्ये ते 2 दिवस पाण्याची सोय ज्यांनी केले ते म्हणजे वाघोबा यंगस्टर वाघोबा शिरगाव संघाचे आणि नक्कीच ते सुद्धा आमच्या या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना धावसंख्या जर विचार केला तर
आणि सध्या तरी जर बघितलं तर 39 धावा फलकावर लागले गेल्यात. 40 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये आचुरे मास्टर संघाला. आणि नक्कीच म्हणजे ज्याने 2 दिवस पाण्याची सोय केली गेली तो संघ वाघोबा यंगस्टार क्रिकेट क्लब शिरगाव यांचा इथे मान सन्मान केला जातोय. ज्या बिस्लरी आपण छोट्या बॉटल्स बघतोय 2 दिवस पर्यंत पाण्याची सोय केली आणि नक्कीच आपण बाबूदांना विनंती असेल म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून हा मान सन्मान केला जाईल. आदरणीय सन्मान्य कमलाकरजी म्हात्रे यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. किरण 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 पाटील आहेत. किरण पाटीलच्या हस्ते हा किरण गावडे यांच्या हस्ते हा सन्मान त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल कारण याच टीमचे आहेत. कमलाकर म्हात्रे यांच्या हस्ते केला जातोय हा सन्मान. अरे एकाची काल आणि मायेची शाल आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह आठवण म्हणून एक स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या क्लबचं इथून आभार मानले जातात की अशाच प्रकारचं प्रोत्साहन तुमचं दरवर्षी मास्टर संघाला राहू दे ही तुमच्याकडनं अपेक्षा असेल. त्यानंतर जर विचार केला तर विनंती असेल धनंजय गावडे साहेबांना विनंती असेल की यायचं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आहे. धनंजय गावडे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आहे प्लीज. धनंजय गावडे यायचं आहे प्लीज सहकार्य करा. चला सामना सुरू करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे. प्लीज थोडं सहकार्य करा कारण आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे त्यानंतर फायनलचा सामना आणि संध्याकाळचं जर सत्र बघितलं 4:30 वाजलेत. प्लीज थोडं सहकार्य करा. आपल्याकडे फक्त 1.5 तास आहे. मग 1.5 तासामध्ये आपल्याला सर्व सामने खेळवायचे आहेत. अजूनही 2 सामने आहेत. सध्या तरी जर आपण बघितलं तर ब्ल्यू जर्सी मध्ये श्री सत्यनारायण कोपरी सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक एंड वरती आहेत होते चंद्रकांत. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रमोद. सध्या 1 धाव येते फलकावरती. सरासरी 10च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. ओट्या गँगकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार जर येतात तर सध्या तरी ओटा गँग आहे. ओटा गँगकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धनंजय पाटील कुठे असतील ते यायचं आहे. धनंजय पाटील यायचं आहे प्लीज थोडं सहकार्य करा. यावेळी मनोज भोईर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कॉर्नर रिजन मध्ये. इथून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेकी सुद्धा खूप चांगली होते. बॅकअप खूप चांगल्या पद्धतीचा. सध्या तरी जर आपण बघितलं तर बॅकअप साठी 3 खेळाडू येतात आणि अशा प्रकारची खेळाडूची रचना असणं गरजेचं आहे. जे 30 सर्कलच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना मात्र बॅकअप साठी येणं गरजेचं आहे. ज्या एंडला चेंडू गेलाय मग ऑपोजिट एंडला येणं गरजेचं आहे आणि सध्या तरी ते आपल्याला या मास्टर संघाकडनं पाहायला भेटते. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने. एक धाव अंकित केली जाते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 3. हाही संघ मजबूत आहे. याही संघाकडे गोलंदाजी तितकी चांगली आहे. मग इथून हवाई सफर करणं गरजेचं आहे. इथून आक्रमक पवित्र घेणं गरजेचं आहे कारण धावा बनणं हेही गरजेचं आहे. सध्या तरी इथून पायांच्या इथून यष्ट्यांच्या समोर सापडलेत प्रमोद.
नाही, स्टँडच्या समोर सापडलेत म्हणून परतावं लागतंय. धावसंख्या 3 वरती असताना पहिला हादरा. धन्यवाद 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 धन्यवाद. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी एक योगदान म्हणजे मोलाचं योगदान केलं जातंय. धनंजय गावडे यांचं इथे आगमन होत असताना वेलकम धनंजय गावडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रमोद भोईर. म्हणजे एक प्रमोद पास झाला, त्याच्यानंतर प्रमोदची जागा भरून काढण्यासाठी प्रमोदच येतोय. आणि नक्कीच इथून आपण मान सन्मान केला जातोय. विनंती असेल पांडुरंग पाटील, डॉक्टर पांडुरंग पाटील यांच्या हस्ते धनंजय पाटील याचा आपण सत्कार करतोय. धनंजय पाटील थोडस पुढे यायचं आहे. मॅच सुद्धा चालू राहील मैदानाच्या आतमध्ये. हे षटक संपेल तसंच आपण लगेच सत्काराच्या दिशेने जाणार आहे. यावेळी सरळ बॅटने आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पलून काढले आणि सध्या तरी रोखलंय. सध्या तरी रोखलंय. जगदीशजी आहेत माझ्यासोबत, पण सध्या रोखलंय आणि हे रोखणं गरजेचं आहे. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि नक्कीच आपण बघितलं तर इथून मान सन्मान केला जातोय धनंजय गावडे. आणि इथून सन्मान चिन्ह, मायेची उपदार शाल आणि फुलासारखे बहरत राहा आणि तुमचा पाठिंबा सातत्याने आमच्या या शिरगाव 40 प्लस संघाला असू द्या म्हणून तुमचा मान सन्मान केला जातोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 6 धावा. सरासरी होती 10ची. इथून चांगली गोलंदाजी आज चालले. आता येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मग 18 मध्ये 34 करायचे आहेत. इथे पारितोषिक सुद्धा आहेत. ओटा गँग कडनं लागोपाठचे 3 चेंडूवरती 3 षटकार, 500 रुपयाचा कॅश प्राईज. चला वेळ वाईट होतो, प्लीज थोडं सहकार्य करा. ठाणे कोपरी संघ जिंकणू गोलंदाजी मार्क वरती. आता 18 मध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजे 34. 18 चेंडू 34 धावेची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता जर आपण बघितला तर आमच्या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवरती पाहतोय 11.33च्या रिक्वायर्ड रन रेटने फलंदाजी करावी लागेल. सध्या तरी आचोळे मास्टर शिरगाव आचोळे म्हणजे 7 धावा. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी सरळ बॅटने खेळला जातो, चेंडू जातो लॉंगर रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होते, फेकी केली जाते. इथून धावचीची संधी आहे, चंद्रकांतला परतावा लागेल आणि बॅक टू डगआउट. चंद्रकांत बाद. धन्यवाद धन्यवाद. इथून 50 साठी पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. मंगेजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी ओटा गँग कडनं. पण इथून जेलची संधी, जेलची संधी. फलंदाज जर आपण बघितलं तर परतावं लागते, परतावं लागते, परतावं लागतंय. फलंदाज आणखीन एक प्रमोद बॅक टू डगआउट जात असताना आपल्याला पाहायला भेटतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धनंजय पाटील आमच्या सोबत जोडले जातील. हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटेल का धनंजय पाटील?
थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक सर्वांचं पुन्हा एकदा महिला भगिनी आपल्या व्यासपीठावरती त्या सर्वांचं पुन्हा एकदा शिरगाव मास्टर्स क्रिकेट 40+ चषकाच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. मैदानावरती मॅच रंगलाय. हाचोळीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला कोपरी ठाण्याचा संघ आहे. पुढचा बॉल वाईड 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 येईल का? यस यस पंच व्हायला तिथून संकेत मिराशी सर व्हायला वाईट बॉलचा इशारा करतायत. एक धाव मात्र मैदानावरती आलाय. धावसंख्या धावफलकावरती 9 धाव. तिथून एक पारितोषिक आलाय. ओटा गँगचे अध्यक्ष आमचे लाडके आदरणीय जयेश दादा आहे. तिथून त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहेत. प्रत्येक 6ला आचवलेला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रल्हाद दलवी हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. बॉल नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. एकच धाव मैदानावरती येत आहेत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 10 धावा. भावेश खूप चांगलं काम करताना पाहायला मिळतो. स्कोरिंगच्या माध्यमातून 2 दिवसामध्ये दिगंबर म्हात्रे यांनी काही वेळा आम्हाला साथ दिली. त्यानंतर युट्यूब लाईव्हला डिबेल लाईव्हच्या आपण पाहिलं तर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या प्रवीण पाटील बाबू यांना पण पद नारंगी गावची आणि केवळ मांगेला सध्या एडिटरची भूमिका आणि डिजिटल स्कोर एकाच वेळी मात्र 2 गोष्टी सध्या हँडल करताना पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 10 धावा 40 धाव्याचं लक्ष आहे. विशालजी कांबीर यांना आपण डीजेच्या माध्यमातून पाहू शकतात. 3 पंच मैदानावरती खूप चांगलं काम करत असताना आपण पाहू शकतात. गोलंदाज यावेळेचा बॉल आपण पाहिलं, लेन पाहिली, दिशा तिथून मात्र पंच सांगितलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावा धावफलकावरती 11 वरती पोहोचले गेले आहेत. 40चा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. 40 धाव्यांसाठी मैदानावरती धावा बनवायच्या आहेत, पण धाव्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचा यावेळेचा बॉल उडवलाय. बॉल चढलाय सरळ हवाई सफरवरती. प्रल्हाद दलवी यांच्या बॅट मधून ट्रेड मॅच शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. ओटा गँग कडून आपण पाहिलं तर आता पारितोषिक आहे प्रल्हाद दलवी यांच्यासाठी 3 सिक्सर साठी जवळजवळ आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मंगेजी पाटील यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक सिक्सर आलाय. इथून आता समीकरण मैदानामध्ये जर पाहिलं प्रत्येक 6ला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेश दादाने सांगितलं आम्हाला. अमर दलवी आहे तिथून ओटा गँगचे मेंबर्स आहेत. अमरजी दलवी, रेल्वे मंत्री दांडेकर साहेब यांनाही आपण पाहू शकतायत. 444 विशाल पाटील खुश आहेत. कळाचा प्रयत्न परंतु चेंडूने बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. इथून कॉलिंग, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानावरती विकेट गमवावी लागली. ती मात्र बॅटर मैदानाच्या बाहेर येतील. प्रल्हाद दलवी अजूनही मैदानावरती आहेत. काय घडेल काय बिघडेल या गोष्टीची चर्चा होणार आहे. एक ब्रेक मध्ये ते पाहण्याची गरज आहे. मयूर मयूर थँक्यू. थोडस काय करा, विनंती आहेत. पाणी गेलाय. कमलाकर दादा खुश आहेत. मॅच जिंकला त्याबद्दल तर खुश आहेत. मॅच जिंकल्याबद्दल काय जरा बोल बोल.
महेश पवार बद्दल आमचं श्याम भोईर यांचं भारी आहे. शिरगाव मास्टर क्रिकेट कप 40 चषक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आहे. डॉक्टर पांडुरंग पाटील यांनी चांगले काम केलेलं आहे. मी आता एवढंच बोलतो, काय बोलू आता? त्यांच्या सहकार्याने यांच्या सहकार्याने चांगलं चाललेलं आहे, जोरात. अजून प्रयत्न करू. अजून एन्जॉय आहे, संध्याकाळी पण एन्जॉय आहे. अजून आमची माणसं बसले दिनकर मामाने मांडवात ते येतील. नाही, मांडवात बसलाय पण मांडवाला केली अजून आणलेला नाही. मग मांडवाला केली पण लावायला लागतील. मांडवा तिथे हल्दीचं सेलिब्रेशन सुरू आहे. दिनकर मामाची संपूर्ण टीम तिथे हल्दीच्या सेलिब्रेशन मध्ये आहे. म्हणजे दिनकर मामा आहे, तिथून महेश पाटील आहेत, तिथून रणजित किनी साहेब आहेत, सर्व टीम आहे त्यांची. पूर्ण शिरगावची तिथे टीम तिथे बसलेली आहेत. आणि आता त्यांनी माझ्यापर्यंत एक माहिती पोहोचवलेली, तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवणार आहे. पण प्रथमेश भोईर यांची एक गोष्ट हरवलेली आहे, ती कोणाला सापडली असेल तर ती लवकरात लवकर त्यांना द्या. चोरी झालेला आहे, तो एक कोंबडा चोरी झालेला आहे. 19 धावपलकावरती लगवले गेले आहेत. विजय पण पाहिलं तर अजूनही गरज असेल ती 21 धावेंची मैदानावरती गरज आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावाला स्ट्राईक येण्यावरती आपण पहिला प्रल्हाद दलवी एक महत्वाचा खेळाडू त्याच्या बॅट मधून चेंडूला फेकून दिलाय. कडक बेधडक प्रल्हाद दलवीच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू. ओटा गँग कडून पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रल्हाद दलवी यासाठी. आज प्रल्हाद दलवी मागे पाहतच नाही, कारण की प्रमोद पेडवीची विकेट मिळाली, प्रमोद भोईरची विकेट मिळाली. पण तिथून ओटा गँगचे जयेश दादांनी मला सांगितलं, आता इथून मैदानावरती प्रल्हाद दलवीचा खेळ होणं गरजेचं आहे. आणि लगेचच प्रल्हाद दलवीची बॅट मैदानावरती बोलू लागल्यात. षटकार मैदानावरती कळला. 444 विशाल पाटील खुश आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक विशाल पाटील आमचे आहेत आचोळे संघाचे खेळाडू, तेही खुश आहेत. नगरसेवक वैभव पाटील साहेब, नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेब, विशाल पाटील साहेब सध्या खुश आहेत. आणि अमर दलवी साहेबांचा नुकताच कॉलही आलेला आहे. आणखीन एक धडाका धूम धडाका प्रल्हाद दलवीच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू. याच व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य साईनाथ नगरचे राजन किनी साहेबांचं देखील आपल्या मंचावरती आगमन होत आहे. राजन किनी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. राजन किनी साहेबांचं आपण वेलकम करूया, स्वागत करूया. धावपलक्यावरती जाऊन पोहोचतात 31. 9 धावेची गरज आहे. समाजसेवक म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं, ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं गेलेलं आहे, ते राजन किनी साहेब या ठिकाणी येत आहेत. ओ हो हो हो, सिक्सर सिक्सर सिक्सर. 3 सिक्स साठी पारितोषिक होतं मंगेश पाटील यांच्याकडून 1000. तिथून ओटा गँग यांच्याकडून 500 रुपये, एकूण 1500 रुपये प्रल्हाद दलवीच्या नावावरती आता जातील. आणि ओटा गँग कडून प्रत्येक सिक्स साठी 200 रुपये होते. ओ हो, पुन्हा प्रल्हाद मैदानावरती बॅटिंग करतायत. आदरणीय व्यक्तिमत्व राजन गिनी साहेब, आपलं स्वागत आहे या मंचावरती. एक सायनाथ नगरचं गोड व्यक्तिमत्व, चिंतामणी मित्रमंडळाचे अध्यक्षही आहेत. धावपलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 37. 3 धाव्यांची गरज आहे, 3 धाव्यांची गरज आहे. आचोल्याच्या डगाउटमध्ये सेलिब्रेशन सुरू झालंय. कोपरी ठाण्याचा संघ थोडासा दबावामध्ये मैदानावरती, आणि षटकार कोणाच्या विरुद्ध आलाय? शशांक, महत्वाचा खेळाडू या संघाचा, त्या शशांकच्या विरुद्ध ठोकल्यात. आणखीन एक बॉलला मात्र टर्न केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि आचोळे संघानं विजय संपादन केलाय. अभिनंदन 444 आचोळे. आता ओटा गँगचे अध्यक्ष जयेश दादा मला दाखवत आहेत, पारितोषिक घेऊन ते सध्या आलेले आहेत. तर 444 बॉईज आचोळे संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन असणार आहेत. हार्ड लक टीम. आई चिखलादेवी मास्टर्स कोपरी ठाणे, आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. चेतन भोईर रायपाड्याने विनंती आपण व्यासपीठावर द्यायचं. चेतन भोईर रायपाड्याची आणि जयदुर्ग रायपाड्याचे सर्व खेळाडू आहेत, त्यांना विनंती आपण सर्वांनी व्यासपीठावर द्यायचं. जयदुर्ग रायपाडा
आदरणीय राजन गिनी साहेब. आदरणीय व्यक्तिमत्व राजन गिनी साहेबांच्या शब्द मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट